श्री स्वामी समर्थ मित्रांनो, शेतकरी सुखी तर जग आपलं सुखी. मित्रांनो, हाक जोसात तुझी बैलगाडी रे, शिवाराकडे रे गाडीवान दादा, साथीला ही खिलारी जोडी, खातोय मिरची भाकर आणि कांदा. मित्रांनो, आपला भारत देश 80% कृषी प्रधान राष्ट्र आहे. मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती, मेरे देश की धरती. अशा ओळी यामुळे सहज ओठावर येतात. शेतकरी सुखी तर देश सुखी. जिथे राबती हात तेथे हरी, अशी शेतीच्या महत्वाची वचने आपण नेहमी ऐकतो, बोलतो व कौतुकाने लिहितोय. परंतु शालांत परीक्षेतील गुणवंताच्या तोंडात महत्वाकांक्षा बाहेर पडते. ती डॉक्टर, इंजिनियर होण्याची, मी आदर्श शेतकरी होणार, किंवा मी माझे जीवन शेती कामामध्ये झोकून देणार, असे कोणी सांगितलेले एकीवात नाही. शेतकरी मित्रांनो म्हणजे दुय्यम समाज असा दृष्टिकोन शेतकऱ्याकडे पाहण्याचा सर्वसाधारण लोकांचा आहे. त्याला कारणही तसेच आहेत. शेतात कितीही राबले तरी आपला घर खर्च चालून गाठीशी पैसे ठेवण्यात एवढा उत्पादन हातात मिळत नाही. जय जवान जय किसान म्हणून आपण शेतकऱ्यांना गौरवतो, पण या शेतकऱ्यांच्या जीवनाचा, त्याच्या अडचणीचा विचार आपण कधीच करत नाही. देशासाठी अन्नधान्य पिकवणारा जगाचा हा पोशिंदा काळ्या आईचा सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी किती यातना भोगतो, कष्ट करतो. स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस माझा शेतकरी शेतात काम करतो, परंतु 2 वेळेचे पोटभर अन्नही त्याला वाट्याला येत नाही. की अशा येसो आरामाचे जीवनही त्याला जगू शकत नाही. मालाला पडेल दर, सरकारचे कर कडक कायदा, यामुळे त्याच्या हातात एकूण उत्पादनाचा एकही दशांश उत्पन्न पडत नाही. या सर्वांच्या उत्पन्नातील नफ्याला चटवलेला दलाल या अशिक्षित शेतकऱ्याला नागवत असतो आणि असहाय्य झालेले शेतकरी सर्वस्व परिधान असतो. सरकारने स्वातंत्र्योत्तर काळात शेतकऱ्याला अनेक सवलती देऊन केल्या. या कारणातून शेती उत्पादनाला सूट दिली. शिवाय वेळोवेळी विविध कारणांनी तगाई कर्ज दिले. प्रसंगी ती माफही केली. वीज दरात कपात केली. असे असूनही शेतकरी अजूनही माझा त्याच परिस्थितीमध्ये राहिला. कर्जाने दाबून गेला. याला कारण शेती करण्याच्या जुन्या अंधश्रद्धेमुळे. पद्धतीत चांगली बियाणे, खते, अद्ययावत यंत्र, उत्तम नियोजन याची वनवा आमची शेती, आमची माती, पिकवूया इथे माणिक मोती. मेहनत करूनही दिन रातीला भरूया धान्याची सारी पोती. वा, काय सुंदर लेख केला गेला माझ्या शेतकरी मित्रांनो. कसा वाटला आजचा उल्लेख कमेंट मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.